नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पूर्णा तालुक्यातील उखळद येथील हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज हेंगडे हे आपल्या लहान मुलीची शाळेतून TC काढण्यासाठी गेले असता संस्था चालकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाला तब्बल 4 दिवस उलटून गेले असले तरीही अद्यापही आरोपी संस्था चालक दाम्पत्य फरार आहे. एकीकडे परभणी पोलिसांकडून त्यांच्या अटकेसाठी वॉन्टेड म्हणून प्रसिद्धीपत्र काढण्यात आले आहे, तर दुसरीकडे हजारो परभणीकरांनी दोषी संस्था चालक दाम्पत्याला तात्काळ अटक करून कठोर शासन करावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी तब्बल 9 पथके तैनात केली असून आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देखील ठेवलं आहे. आज काढण्यात आलेल्या मोर्चातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आरोपी संस्था चालक दाम्पत्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिनांक 10/7/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता महाराजांवर चव्हाण सर यांच्या शाळेवरती हल्ला झाला. त्या हल्ल्याला आज 5 दिवस उलटूनही अजून आरोपीला अटक केलेली नाही. आरोपीला का पूर्ण पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर अटक होणार आहे काय हा जाब विचारण्यासाठी व आमच्या निवेदनामध्ये आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा या मागण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजणांनी मोर्चा काढला होता. त्यांच्यावर जी मारहाण झाली, ज्याने मारलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. त्याच्या सगळ्या संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. तात्काळ त्याचं शिक्षण शाळा बंद पडावं त्याच्या आणि आमच्या महाराजाचं जे त्याची परिस्थिती वाईट आहे जे गव्हर्नमेंटनं वैयक्तिक मदत करावी आणि जे आरोपी आहे जे फरार आहे त्याला तात्काळ अटक करण्यात आली. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.